आता आपण आलेलो आहोत बीजेपीच्या बूथवर. काय एकंदरीत बीजेपीच्या कॅन्डिडेटची पोझिशन काय आहे हे आपण त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून समजून घेऊ. काय वाटतं सर, काय पोझिशन आहे बीजेपीची? सरळ सरळ कमळ म्हणजे नवनीत राणा निवडून येऊन राहिल्या. 65% जवळपास वोटिंग झालेलं आहे. ग्रामीणचं अजून यायचं आहे. ते वोटिंग पर्सेंटेजच दाखवत आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे. मोदीची सुप्त लहर आहे आणि आजही महिला मोदीजींच्या पाठीशी उभ्या आहेत. एक क्लिअर कट दिसते. काँग्रेसवाले म्हणून राहिले 1 लाखाची लीड आहे म्हणते. काँग्रेसची 1 लाखाची लीड स्वप्नात आहे. 4 तारखेला माहीत पडेल त्यांना. काय बोलताय? हा, स्वप्न आहे त्यांचं. ते नवनीत भ्रमात आहे. ते भ्रमात आहे. बरं, मतदान जे आहे हे मोदींच्या नावावर होऊन राहिलं आहे की कॅन्डिडेटच्या नावावर? मोदींच्या नावावर होऊन राहिलं. मोदी, भाजप आणि नंतर 3ऱ्या नंबरवर कॅन्डिडेट. कॅन्डिडेट पासून अमरावती जिल्हा थोडासा दुखावलाय म्हणते. अमरावती जिल्हा कधी दुखावलेला? जेव्हा त्याचा विकास झाला नाही तेव्हा दुखावलेला आहे. आता तर कॅन्डिडेटही चांगला, विकासही होतोय. कशाला दुखावलेला आहे? देवेंद्र फडणवीस जेव्हापासून आले तेव्हा विकास झाला. ज्यावेळी नव्हते ठाकरे साहेब होते त्यावेळी दुखावलेले होते, कारण की विकासच नव्हता. प्रहारने किती मतदान खाल्लं असं वाटतंय? बीजेपीचं 50 बीजेपीचं मतदान निघालं. काँग्रेसचं बी टीम आहे का प्रहार तुमची? 100% नाही आहे. बीजेपीचा कार्यकर्ता जेव्हा रस्त्यावर उतरतो तो पूर्ण समर्पित भावनेनं उतरतो आणि समर्पित भावनेनं काम करतो. 100% बीजेपीचा कॅन्डिडेट निवडून येणार आहे. पण आता एकंदरीत अमरावती जिल्ह्यात अशी हवा आहे बा की बीजेपीला कॅन्डिडेट मान्य नव्हता, पण तरी आता जबरदस्ती दिलाय तर मग काम केलं नाही. एक लक्षात ठेव, भारतीय जनता पार्टी नाही तर कोणत्याही पार्टीमध्ये जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत अनेक जण इच्छुक असतात आणि त्याच्यासाठी प्रत्येकजण जात असतो आपापल्या उमेदवारासाठी. त्याच्यात गैर काहीच नाही आहे. पण एकदा तिकीट दिलं की त्याच्या पाठीशी उभं राहणे हे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची परंपरा आहे आणि आजपर्यंत भाजप तशाच पद्धतीने वागत आला. तिकीट जोपर्यंत नव्हतं मिळालं तोपर्यंत मागण्या होत्या. एकदा तिकीट मिळालं, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने नवनीत राणाच्या पाठीशी उभे होते. महिला आपल्यासोबत आहे. सत्तेत लक्ष्मी येणार आहे का? बिलकुल. हां, सत्ता लक्ष्मीची येणार आहे. कमळाचे कमळ चिन्ह असल्यामुळे लक्ष्मीचं एक कमळाचं चिन्ह हे नक्कीच निवडून येणार आहे. आणि आम्ही कल पाहिलेला आहे महिलांचा, जास्तीत जास्त महिलांचा कल हा कमळ या चिन्हाकडेच होता आणि मोदीजीच पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही दुमत नाही आहे किंवा कमळ येणार नाही. नक्की कमळ येणार आहे. 100%. कसा एकंदरीत प्रचार झालाय तुमचा? प्रचार एकदम जोरात झाला आणि जे मतदान आज झालं हे स्वयंपूर्तीने लोक आले. सकाळपासून आले. मॉर्निंग वॉकला निघणारे लोक जवळपास इथे 250 ते 200 लोक मतदानाची वाट पाहत होते की कधी ओपन होते आणि आपण कधी मतदान करतो या परिस्थितीत. आणि सकाळी पाऊस चालू होता. पाऊस सुरू असताना पण सगळे एवढी रीक लागली होती का अक्षरशः गर्दी झाली होती मतदान केंद्रावर. विरोधकांना लय ताशेरे ओढले बाकी पैसे देऊन तुम्ही लोकांना बोलवलं म्हणून. विरोधकांचं कामच ते राहते. शेवटी आम्ही आमचं काम केलेलं आहे. आम्ही 100% नियोजन, आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नियोजनाने आम्ही सगळं कामं केलेले आहे आणि आमची 100% आमची कमळ हा चिन्ह निवडून येणार आहे. आमचं मताधिक्याने आम्ही मोठं 4 जूनला आम्ही मोठा जल्लोष करू नक्की. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा लावला गेला होता, तर काय वाटते? तो प्रश्नच नाही. जनशक्ती पहिलेपासून मोदीजीच्याच मागं होती आणि आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि संपूर्ण भारतभर जेवढेही जे प्रामाणिक लोक आहेत ते सगळे मोदीजींच्या मागे आहेत आणि ते स्वयंस्फूर्तीने मागे आहेत. त्याच्यामुळे ते धनशक्ती आणि जनशक्तीचा तिथे काही विषयच नव्हता. कितीच्या लीडनं येईन असं वाटतं? कमीत कमी 1 ते दीड लाखाच्या वर विनिंग राहील. कुठला मतदार वर्ग तुमच्या पाठीशी आहे? 1 नंबरवर तर महिला, ताकदीने महिला पाठीशी आहेत. 2ऱ्या नंबरवर युवक पाठीशी आहेत आणि 3ऱ्या नंबरवर महिलांना मोदीजींना चाहणारा जो वर्ग आहे तो. आणि आमचं संघटन एवढं स्ट्रॉंग आहे बूथ लेवलवर 1+31 की आमचे स्वतःचे जो कार्यकर्ते अमरावती शहरात 15,000 आहेत आणि संपूर्ण ग्रामीणचा विचार केला तर 70,000 कार्यकर्ते आमचे आहेत. त्यामुळे हा सगळा जो वर्ग आहे तो मोदीजींनी प्रत्येकाला काही ना काही दिला आहे. प्रत्येकजण लाभार्थी आहे कशा ना कशाच्या माध्यमातून. त्यामुळे मोदीजींच्या माध्यमातून अजूनही आम्हाला काही मिळेल आणि या देशाचा विकास होईल म्हणून सगळेजण मोदीजीच्या पाठीचे होते. 1-2 वर्ग आहेत जे थोडेसे गैरसमजामुळे दूर आहेत. परिवर्तनाची लाट आहे म्हणते काँग्रेस यावेळी निवडून येणार आहे. काय वाटतं? ह्या फुकाच्या भाता आहे त्यांच्या. कसं आहे, कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. नेत्यांना त्यांना विश्वास द्यावा लागतो. 100% मोदीजींना पाहून मतदान झालेलं आहे आणि अबकी बार 400 बार हा नारा 100% खरा होणार आहे. नवनीत राणा यांना आम्ही मागच्या वेळी सपोर्ट केला होता पण त्या आमच्या पक्षाच्याच राहिल्या नाही, तर यावेळेस बीजेपीच्या सुद्धा राहणार नाही असंही विरोधकांचं आहे. हा येणारा काळ सांगेल त्याचं उत्तर आज कसं काय देणार आहे. हा येणारा काळ सांगेल. त्यांनी काँग्रेसला गेल्या अगदी 5 ते 6 दिवसात सोडून बीजेपीचा हात धरला. 5 वर्ष कायम राहिले आणि याच्यासमोर बीजेपी सोबत कायम राहतील हा विश्वास आहे. याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे
मागच्या त्या पाठिंब्याने लढल्या, पाना या चिन्हावर लढल्या, अपक्ष लढल्या. यावेळी त्या कमळाच्या कॅन्डिडेट आहे, भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट आहे. सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 400मध्ये एक जण सोडून गेले तर काय हालत होईल, त्यामुळे सोडण्याचा विषयच नाही आहे. बरं, मग त्यांच्यासोबत त्यांचे पती पण का नाही आले तुमच्या पक्षात? हां, येऊन जायला पाहिजे होतं. पतीच आहे तर ते राजकारण आहे, राजकारण होईल ना. राजकारणाच्या स्वाभिमान पक्ष घेऊन घ्या लागत होता भाजपा. योग्य वेळेवर योग्य निर्णय होतात. आमचे नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्यावेळी निर्णय घ्यायचा आहे तो पक्का किती. मोदीजींचं स्वप्न अबकी बार 400 पार, काय वाटते? 100%. मोदीजींचं स्वप्न आहे. मोदीजी जे करतात गॅरंटीसह करतात, त्यामुळे आमचा विश्वास आहे मोदीजींवर. पण का हो मोदी सरकार म्हटलं तर ते भाजपा नावच निघून गेलं. संघाचे तुम्ही कार्यकर्ते आहे. आम्ही तर भाजपचंच सरकार म्हणतो, पण जनता मोदी सरकार म्हणते. आता जनता जे म्हणते ते आम्हालाही म्हणावं लागते, नाही तर आहे तर भाजपचंच सरकार. तुम्हाला आवडते ना वा वा, का नाही मोदी आवडत? सरकार? दोन्ही पण गोष्टी. हा? हा, मोदी आमचेच मग आहे. अबकी बार आपके बार 400 पार. इस बार 400 पार. नवनीत राणा काही नारे बिर असेल तर लावून द्यावा मग तुमचे. आता निवडणूक झाल्या. काय वाटतं एकंदरीत आता हवा पाहिली, सगळं प्रचारही पाहिला, काय वाटतं मतदान कोणाला झालं? मतदान तर मॅडम यावेळेस जे काही होतं ते अबकी बार 400 पारच आहे. हां, कारण मोदींचं जे कार्य आहे आणि जे विकासात्मक त्यांच्या ज्या बाबी आहे त्या बाबीनुसार जनमानसात जे मोदींची एक प्रतीक आहे त्यानुसार या ठिकाणी तर एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो की मोदींच्या बाबतीत म्हणून खूप चांगलं मतदान या ठिकाणी झालेलं आहे. मोदींच्या बाबतीत ठीक आहे, पण अमरावती जिल्ह्याचा मतदार म्हणून, अमरावतीची जनता म्हणून, अमरावतीचा उमेदवार म्हणून कोणाला मतदान झालं? आम्ही तर भाजपलाच मतदान केलं. हां. जे जसे देशाचे आपले पंतप्रधान आहे त्यांना पाहून, म्हणजे नवनीत राणा आहे त्यांचा विकास पाहून भारतीय जनता पार्टीलाच वोटिंग केलं. आम्ही सामान्य नागरिक त्यांच्या जवळपर्यंत बसलो, त्यांचंही तेच मत होतं की यावेळेस बीजेपी. कमल खिलेगा? कमल खिलेगा 400 के पार. क्या बात कर और कमल इसलिए खिलेगा कि बारिश आ रही है, कीचड़ हो रहा है, तो बारिश आ रही है, कीचड़ हो रहा है, तो कुदरत भी बोल रही है की कमल ही खिलेगा. कमल ही खिलेगा. मी पहिल्यांदा सामान्य नागरिक सोबत बोलत आहे. तुम्ही बोलल्या पक्षवाल्या माणसासोबतच. काँग्रेसवाल्याला गेलं तर काँग्रेस सांगते, भाजपला गेलं तर भाजप सांगते. आम्ही सामान्य नागरिक आहे. आम्हाला आमच्या मनात आहे इन्स्पायर म्हणजे मोदीजी जे सामान्य नागरिक जरी असले तरी तुम्ही भाजपवाले आहेच ना? नाही तसं नाही आपल्याला भाजपला मतदान केलं आहे, पण का बरं कशासाठी गरजेचं आहे ते म्हणून. आणि त्याचा आता अभ्यास तुम्हाला या माहिती आहे कोणत्या गोष्टी घडून राहिल्या, कशा होऊन राहिल्या. ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे, ज्या आपण युवक आहेत, ज्या गोष्टी घडून राहिल्या, या इथे ज्या घटना घडत आहेत, आपण यासाठी मत मारलेलं आम्ही वोटिंग करताना वरचा नेता पाहतो. केंद्रात सरकार भाजपचेच येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आमच्या मनात जे आहे मोदीजी आहे, मोदीजीचाच पाठपुरवठा करणारे जे लोक आहे खाली म्हणजे ग्राउंड लेवलवर लोक, उमेदवार हा महत्वाचा वाटत नाही? ग्राउंड लेवलवर जे लोक आहे ते काम करत आहे. त्यानंतर जे उमेदवारी दिलेली आहे भाजपला, त्या ज्या नवनीत राणा आहे त्या म्हणजे पहिले दुसऱ्या पक्षात होत्या, आता भाजपमध्ये आल्या. आमचं फक्त एकच आहे, भाजपमध्ये आलेलं आहे. त्यांनी विकास केलेला आहे. त्यांच्या दृष्टिकोन म्हणजे आमचा सुद्धा वैयक्तिक आहे की आम्हाला एका नालीचा प्रश्न होता, त्यांनी सॉल्व्ह करून दिला होता. बाकी असं काही नाही आहे. म्हणजे लोक जे म्हणून राहिले आहे काँग्रेसची हवा आहे, भाजपची हवा आहे, हवाचा विषय नाही आहे. हवा तर सगळेच राहणार आहे, सगळेच पैसे खर्च करणार आहे. इलेक्शनमध्ये आलेले पैसे खर्च करणारच आहे. पण जे मत जे असते ना ते सामान्य नागरिकांना तुम्ही विचारा, पक्षांच्या अजिबात लोकांना विचारतो का आम्ही आमचं तुम्ही म्हणजे म्हणून सामान्य नागरिकात आली आहे आता सध्या. सरांचं हे काय म्हणते बा, नाराग सर. तुम्ही तुमचं सांगा. कमल काऊन आम्ही सामान्य आहे आणि बीजेपी वाला, त्यामुळे 200% का 1000% का कमल येणार आहे. मी लहानपणापासून कमलवाला आहे, त्यामुळे हो मी मोदीजींचा प्रशंसक आहे पहिल्यापासून. बीजेपीचा प्रशंसक येणारच आहे. मला जर विश्वास मी मेरिट येऊ शकतो तर मेरिटचा अभ्यास करेन ना. बरोबर, मोदी मेरिटवाले हा बिलकुल 1000% सांगितलं ना. बिलकुल देशाची प्रगती झाली का 50 वर्षात 75 वर्षात नाही 10 वर्षात पाहिली आपण. बरोबर आहे. 75 वर्षात काहीच प्रगती नाही झाली पण ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नाही. किती रुपये पोहोचत होते समोरच्यांना? 15 पैसे. आता किती 10 वर्षात पोहोचून राहिले. 10 वर्ष पोहोचले. ऑनलाईन आता तुमच्यासारख्या नवीन आहे ते तुम्हाला अनुभव येईल. बरोबर, अनुभव जास्त. हा प्रश्न नाही ना. काय वाटतं मग नवनीत राणा कितीच्या लीड नाही? लीड नाही, बीजेपी येईल. लीड किती आहे आता लीड नाही सांगता नाही, पण येईल कमळची. बच्चू कडू बद्दल काय मत आहे तुमचं? बच्चू कडू बद्दल शिट्टी तर गेली गड्ड्यावर. कुठे गेली? गड्ड्यात गेली आहे. हो, ती गेली याच्यासाठी की एक
या ठिकाणी पूर्व खासदार म्हणून 2 टर्म नंतर या तिसऱ्या टर्ममध्ये नवनीत राणाचं जे कार्य आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे याच्यासमोर एक नौका उमेदवार येऊन त्याला चॅलेंज करून चालला आहे असं कधी होतच नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की नवनीत राणाचं जे शेरणीचं रूप संसदेपासून तर मुंबईपर्यंत अख्ख्या हिंदू शेरणी म्हणून जे पाहिलेलं आहे ते अद्वितीय आहे. आणि त्यामुळं खरं पाहता या सगळ्या नवख्या उमेदवारांना समोर केल्यापेक्षा अशा एका उमेदवाराला समोर करायचं की जेणेकरून अमरावतीचं नाव पुऱ्या भारतामध्ये दिसायला लागेल. आणि ही जी खासियत आहे ही फक्त नवनीत राणामध्ये आत्तापर्यंतच्या काळात पंजाबराव भाऊसाहेबांनंतर आता ती नशिबानं भेटलेली आहे. त्याच्यामुळे एक सामान्य नागरिक आणि सामान्य मतदार म्हणून मी तिला कधीच अवहेर करणार नाही. बरं, नारा द्यायचा होता का कोणाला तरी? नारा द्यायचा होता? कोण देणार आहे नारा? या पटकन या. नारा द्या. भारतीय जनता पार्टीचं अबकी बार अशा पद्धतीनं अमरावती मतदारसंघ आधीच गाजलाय. निवडणुकीच्या दिवशी अजूनच जल्लोष पाहायला भेटून राहिला. चलो और देखते.